Standard 12th, subject physics, previous year board problem, topic name magnetic field due to electric current. ओके, ह्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन असा आहे, कॅल्क्युलेट द करंट थ्रू अ लॉंग स्ट्रेट वायर ॲट अ डिस्टन्स ऑफ 2.4 सेंटीमीटर वेअर द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इज 16 मायक्रो टेस्ला. ओके, ह्यामध्ये आपल्याला जी स्ट्रेट वायर आहे त्याचा डिस्टन्स दिले ते किती आहे, एक्स इज इक्वल टू 2.4 सेंटीमीटर. ओके, त्याचं आपलं कन्वर्जन करायचं आहे मीटरमध्ये. 2.4 डिवाइड बाय 100 म्हणजे आपलं मीटरमध्ये कन्वर्जन होतं. 100 म्हणजेच 10⁻², ते डिनॉमिनेटरला आहेत, ते जेव्हा न्युमेरेटरला जातील तेव्हा ते -2 होतील. देअरफॉर 2.4 × 10⁻² मीटर. ओके, मॅग्नेटिक फील्ड आपल्याला किती दिले आहे, 16 मायक्रो टेस्ला. ती आपल्याला कन्वर्ट करायची टेस्लामध्ये. तर फक्त जो नंबर आहे त्याला आपण 10⁻6 ने मल्टिप्लाय करतो तेव्हा आपला टेस्लामध्ये कन्वर्जन होतं. ओके, फाइंड आउट आपल्याला करंट काढायचा आहे लॉंग स्ट्रेट वायरमधून जाणारा. ओके, देअरफॉर फॉर्म्युला इज B इज इक्वल टू μ0I/2πx. वी हॅव टू फाइंड करंट. ओके, करंट जर इथेच I इथेच ठेवला तर ह्या ज्या डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यू आहेत त्या लेफ्ट हँड साईडला गेल्यावर न्युमेरेटरला येतील आणि ही न्युमेरेटरची व्हॅल्यू आहे ती लेफ्ट हँड साईडला आल्यावर डिनॉमिनेटरला जाईल. तर तुम्ही बघू शकता B × 2πx/μ0. ओके, देअरफॉर बीची व्हॅल्यू आपली किती आहे, तर बीची व्हॅल्यू आहे 16 × 10⁻6. ओके, ती आपण इथे लिहिलेली आहे. 2 ॲज इट इज आहे, पाय ॲज इट इज ठेवला आहे आपण. त्याच्यानंतर आपली एक्सची व्हॅल्यू आहे 2.4 × 10⁻². ओके, आणि ते म्यू हा कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू आहे 4π × 10⁻7. ओके, कसं होणार पुढे, 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, पाय गेट कॅन्सल. नेक्स्ट स्टेपला काय होणार, 2 × 1 = 2, 2 × 8 = 6. ओके, देअरफॉर B इज इक्वल टू, आपण ज्या रिमेनिंग व्हॅल्यूज आहेत त्या लिहून घेऊया. 2.4 × 10⁻² × 8 × 10⁻6. ओके, आता आपल्याला फक्त मल्टिप्लिकेशन करायचं 8 आणि 2.4 यांचं, बरोबर आहे. आता बघा काय होणार आहे ते, आणि हा 10⁻7 इथे आपल्याला खाली लिहिणं आवश्यक आहे. ओके, जो इथे आहे तो. तर बघा इथे 8 × 4 = 32, कॅरी ओव्हर 3, 8 × 2 = 16 + 3 19, दॅट इज 19.2 बिकॉज हिअर इज अ 1 ऑनली डेसिमल. आणि हा 10⁻2 -6 10⁻8, 10⁻7 न्युमेरेटरला गेलो 10⁻7, देअरफॉर 19.2 × 10⁻1, देअरफॉर 10⁻1 म्हणजे एक डेसिमल ह्या साईडला शिफ्ट होणार, म्हणजे 1.92 एम्पियर. दिस इज द आन्सर ऑफ अवर क्वेश्चन. आपला सेकंड क्वेश्चन कसा आहे बघा, अ सोलेनॉइड ऑफ लेंथ पाय मीटर अँड 5 सेंटीमीटर इन अ डायमीटर has a winding of 1000 turns and carries a current of 5 ampere. Calculate the magnetic field at its center along the axis. ओके, फेब्रुवारी 2025चा क्वेश्चन आहे, 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. तर आपल्याला गिवन काय दिलं आहे की लेंथ दिली आहे. लेंथ किती दिली आहे सोलेनॉइडची, तर पाय मीटर. ओके, अँड किती नंबर ऑफ टर्न्स आहेत वाइंडिंग केले वायरने, तर 1000 टर्न्स आहेत. ओके, करंट आहे 5 एम्पियर. ओके, आणि आपल्याला μ0 हा कॉन्स्टंट असतो, याची व्हॅल्यू किती असते तर 4π × 10⁻7 वेबर पर एम्पियर मीटर. ओके, तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, तर मॅग्नेटिक फील्डचा सिम्बॉल B आणि फॉर्म्युला इथे काय येतो μ0 n × I. ओके, एन म्हणजे काय, नंबर ऑफ टर्न्स. ते कसे फाइंड आउट करतात, तर कॅपिटल N/L. ओके, देअरफॉर μ0 × N/L × I. तर μ0ची व्हॅल्यू किती, 4π × 10⁻7 इंटू N फॉर नंबर ऑफ टर्न्स किती आहे 1000, आणि लेंथ किती आहे तुमची, तर पाय लेंथ आहे. देअरफॉर डिवाइड बाय पाय इंटू 5. मग पाय गेट कॅन्सल. देअरफॉर B इज इक्वल टू 4 × 5 = 20 इंटू 1000 म्हणजे 10⁻³ इंटू 10⁻7. तर पॉझिटिव्ह निगेटिव्हचं काय होणार, सबस्ट्रॅक्शन होणार. त्यामुळे काय होणार आन्सर आपलं 20 × 10⁻4 टेस्ला. किंवा तुम्ही असं लिहू शकता 2 × 10⁻3. आपण एक डेसिमल पॉईंट लेफ्ट हँड साईडला शिफ्ट झाल्यामुळे इथला एक -4ची व्हॅल्यू -3 झालेली आहे. तर 2 × 10⁻3 टेस्ला. दिस इज द मॅग्नेटिक फील्ड. ओके, our third question is the magnetic field at the center of the circular current carrying a loop of radius 12 cm is 6 × 10⁻6 Tesla. What will be the magnetic moment of the loop? ओके, जुलै 2024चा क्वेश्चन आहे, 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. ओके,
आपल्याला काय दिलं आहे, मॅग्नेटिक फील्ड दिले आहे. तर किती आहे, 6 × 10⁻⁶ टेस्ला, रॅडियस 12 सेंटीमीटर, वी हॅव टू कन्वर्ट इन मीटर. सो डिवाइड बाय 100 मीन्स 10⁻². 10⁻² न्यूमरेटरला गेला का ना 10⁻², therefore 12 × 10⁻² मीटर. ओके, वी हॅव टू फाइंड आउट मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द लूप. द सिम्बॉल इज एम. ओके, आपल्याला माहिती आहे की करंट कसा काढतात, 2 × R × B अपॉन μ0. ओके, आर म्हणजे रॅडियस, बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड अँड μ0 इज अ कॉन्स्टंट. ओके, एम कसा काढतात, आय इंटू एम, म्हणजे आपल्याला जो एम काढायचा आहे मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द लूप, त्याचा फॉर्म्युला आय इंटू ए फॉर एरिया. एरिया कोणाचा, तर तुमचा सर्क्युलर लूप आहे, म्हणजे सर्कलचा एरिया. सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला काय, πr². त्यामुळे एच्या जागी काय लिहिलं आपण, πr². ओके, मग आपल्याला व्हॅल्यूज ज्या आता मिळाल्या त्या आपल्याला सबस्टिट्यूट करायच्या फॉर्म्युल्यामध्ये. तर आपला फॉर्म्युला बघा काय, एम इज इक्वल टू आय इंटू ए. पण आय फाइंड आउट कसा करतात, 2RB अपॉन μ0. आणि ए कसा फाइंड आउट करतात, एम तर πr². त्यामुळे एच्या जागी आपण काय लिहिलं, πr². ओके, मग आता आपल्याला फक्त आर इंटू R² किती होतो, R³ राईट. बाकी ॲज इट इज व्हॅल्यू आहेत तशा आपण लिहिलेल्या आहेत, ही फक्त व्हॅल्यू चेंज आहे. ओके, आता 2π × 12 × 10⁻². ही व्हॅल्यू कशाची आहे, तर रॅडियस आहे. रॅडियस आपला 12 × 10⁻² आहे, त्याचा आपल्याला क्यूब करायचं आहे, बरोबर. इंटू बी, मॅग्नेटिक फील्ड किती आहे आपली, 6 × 10⁻⁶. ती आपण इथे लिहिलेली आहे. त्याच्याने डिवाइड बाय μ0. ची व्हॅल्यू किती आहे, 4π × 10⁻⁷. ओके, वेबर पर ॲम्पियर मीटर असा त्याचा युनिट आहे. तर आपण फक्त याच फॉर्ममध्ये लिहिलेली आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपलं काय होणार बघा, की 2π 1 × 2π, 2π 2 × 4π राईट. दॅट मीन 2 आला आन्सर इथे. 2 1 × 2, 2 3 × 6. ओके, मग आन्सर कसं येईल आपलं, 3 × 12 × 10⁻² क्यूब इंटू 10⁻⁶, आणि हा 10⁻+7 होणार, कारण न्यूमरेटर डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरला पॉझिटिव्ह होतो. ओके, आता आपल्याला 12चं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर 12चं मल्टिप्लिकेशन 3 टाईमला, 12 जा 144. ओके, 144 12 जा, आता 144 12 जा किती येतात बघा, 2 4 जा 8, 2 4 जा 8, 2 1 जा 2, इथे 0, 4 4 1. ओके, दॅट मीन 8 2 1 7 1 7 2 8. दॅट मीन्स 3 × 1 7 2 8, आणि हा -2 × 3 -6. -6 × 10⁻⁶ × 10⁻7. ओके, आता आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे कोणी, 3ने 1728ला, 3 8 जा 40 24. ओके, कॅरी ओव्हर 2, 3 2 जा 6 प्लस 2 8. ओके, 3 7 जा 21 1, कॅरी ओव्हर 2, 3 1 जा 3 प्लस 2 5. ओके, इंटू 6 -6 -12, त्यातून +7, दॅट इज 10⁻⁵. ओके, मग आपला आन्सर बघा किती येईल ते. आपण जर 10⁻⁵ डेसिमल पॉईंट ह्या बाजूला शिफ्ट झालो तर हे युनिटही उत्तरीच आहे आपला, ॲम्पियर मीटर स्क्वेअर. पण समजा अजून शॉर्ट फॉर्ममध्ये करायचं असेल तर आपण काय करणार, तर 1 2 3 4 5, तर 5 zeros 1 5 1 8 4 राईट. आणि 1 2 3 4 टाइम्स आपण ह्या साईडला शिफ्ट झालो, आणि अजून एक 5व्या म्हणून अजून एक 0 दिला, बरोबर. देअरफॉर 0.0518 ॲम्पियर मीटर स्क्वेअर. ओके, दिस इज द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द लूप. Our fourth problem is, a circular coil of wire is made up of 200 turns, each of radius 10 centimeter. If a current of 0.5 ampere pass through it, what will be the magnetic field at the center of the coil? ओके, फेब्रुवारी 2024चा प्रॉब्लेम आहे, 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. तर आपल्याला ह्यामध्ये काय दिलं आहे की एन इज इक्वल टू 200 टन्स राईट. आर किती दिला आहे, 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटरला आपल्याला कन्वर्ट कशात करायचं आहे, तर मीटरमध्ये करायचं. मग आपण कसं करतो, डिवाइड करतो 100ने. 1 0 1 0 कॅन्सल, 1 डिवाइड बाय 10 दॅट इज 0.1 मीटर. ओके, करंट आपल्याला दिला आहे 0.5 ॲम्पियर. आपला फाइंड आउट काय करायला सांगितलं आहे, मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ द कॉईल. सो फॉर्म्युला इज बी इज इक्वल टू μ0 n × I अपॉन 2R. ओके, μ0 कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू आहे 4π × 10⁻⁷. n नंबर ऑफ टर्न्स किती आहे, 200 आहे. करंट किती आहे, 0.5 ॲम्पियर.
रॅडियस किती आहे 0.1 मीटर. ओके, मग हे सिम्प्लिफाय थोडं करूया. तर 2 1 जा 2, 2 2 जा 4, देअरफॉर 2 पाय इंटू 10⁻⁷ मायनस 7 सॉरी इंटू 200 इंटू 0.5 डिवायडेड बाय 1 इंटू 10⁻⁻1. ओके, 0.1ला आपण 1 केला आणि इथे व्हॅल्यू लिहिताना 1 इंटू 10⁻⁻1 अशी लिहिली. म्हणजे आपल्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आन्सर सोडवणं सोपं पडेल. -1 गेल्या वरती गेला +1 होणार. देअरफॉर 2 पाय इंटू 10⁻, तर +1 केल्यानंतर काय होणार बघा की 10⁻⁻7 मधून एक सबस्ट्रॅक्ट होणार, त्यामुळे काय होणार 10⁻6 होणार. -6 इंटू 200 इंटू 0.5. ओके, आता मल्टिप्लिकेशन करायचे. 200 इंटू 0.5 दॅट इज 100. ओके, 100 इंटू 2 200. 200 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 इंटू 10⁻⁻6. ओके, आता हे मल्टिप्लिकेशन करूया, ह्या साईडला करून बघूया. 200 इंटू 3.14 आपण उलटं केलं तर जास्त सोपं पडेल. 3.142 घेऊया. ओके, 0 0 0 0 फर्स्ट 0 0 0 0 सेकंड 0 घेतला आपण, 2 झिरोज घेतले. 2 2 जा 4, 2 4 जा 8, 2 1 जा 2, 2 3 जा 6, दॅट इज 1 2 3 1 2 3 622 628.4 इंटू 10⁻⁻6. ओके, मग आपण हे किती आलं टेस्लामध्ये. आता हे आपलं अजून सिम्प्लिफाय करायचं असेल, आपण 2 डेसिमल ह्या साईडला राईट हँड साईडला शिफ्ट झालो, सॉरी लेफ्ट हँड साईडला, तर 6.28 इंटू 10⁻⁻4 टेस्ला. ओके, दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ द कॉइल. Our fifth question is, calculate the current flowing through the two long parallel wire carrying a equal current and separated by a distance of 1.35 centimeter, experiencing a force per unit length of 4.76 into 10⁻⁻2 Newton per meter. फेब्रुवारी 2023चा क्वेश्चन आहे, 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. ओके, आपल्याला डिस्टन्स दिले 2 वायरमधलं. ओके, 2 वायर अशा आहेत, त्यातला डिस्टन्स किती आहे तर 1.35 सेंटीमीटर. ते मीटरमध्ये कन्वर्ट केल्यावर 1.35 इंटू 10⁻⁻2 मीटर. आपलं अजून काय दिलं, F/Lचा रेशो दिला आहे, किती येतो 4.76 इंटू 10⁻⁻2, म्हणजे फोर्स पर युनिट लेंथ, फोर्स फॉर F, युनिट लेंथ फॉर पर युनिट म्हणजे डिवायडेशनला. देअरफॉर F डिवाइड बाय Lचा रेशो 4.76 इंटू 10⁻⁻2 न्यूटन पर मीटर. आणि काय म्हटलं, कॅल्क्युलेट द करंट फ्लोईंग थ्रू 2 लॉंग पॅरल वायर्स कॅरी इक्वल करंट्स. इक्वल करंट असल्यामुळे I1 आणि I2चा करंट काय येणार, सेम येणार, दॅट इज I. ओके, आपला फॉर्म्युला काय तो फोर्स पर युनिट लेंथसाठी F/L इज इक्वल टू μ0/2 पाय I1 इंटू I2/d. ओके, मग आपला दोन्ही करंट सेम असल्यामुळे आपण I आणि I असा सिम्बॉल दिला आहे, त्यामुळे I इंटू I दॅट इज I². ओके, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, करंट फाइंड आउट करायचं आहे. ओके, पण आधी व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करून घ्या. F/Lची व्हॅल्यू 4.76 इंटू 10⁻². ओके, μ0ची व्हॅल्यू 4 पाय इंटू 10⁻7, 2 पाय ॲज इट इज, I² ॲज इट इज. डीची व्हॅल्यू डिस्टन्स किती आहे 1.35 इंटू 10⁻². आपल्याला फाइंड आउट करायचं I², सो I² कीप हिअर आणि डिनॉमिनेटर व्हॅल्यू लेफ्ट हँड साईडला गेल्या न्यूमरेटरला जातील. ओके, आणि न्यूमरेटरची व्हॅल्यू राईट हँड साईडला शिफ्ट झाल्यावर डिनॉमिनेटरला आहे, तर आपण फक्त I² इकडे शिफ्ट करून ह्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. ओके, आपण आता कॅन्सल आउट करूया, जे कॅन्सल होऊ शकतं ते. 2 पाय 1 जा 2 पाय, 2 पाय 2 जा 4 पाय, राईट. त्याच्यानंतर काय होणार, 2 1 जा 2, 2 2 जा 4. ओके, पॉईंट 2 3 जा 6, 2 8 जा 16 रिमेनिंग वर्स. ओके, मग आपला नेक्स्ट पॉईंट काय आला, I² इज इक्वल टू 2.38 इंटू 10⁻⁻4 मायनस मायनस प्लस इंटू 1.35 इंटू 10⁻+7. ओके, नेक्स्ट स्टेप काय येणार, I² इज इक्वल टू ह्या 2.38 आणि 1.35चं मल्टिप्लिकेशन आपण इथे करूया. 1.35 इंटू 2.38. ओके, 8 5 जा 40, 0 कॅरी ओवर 4, 8 3 जा 24 प्लस 4 28 कॅरी ओवर 2, 8 1 जा 8 प्लस 2 10. ओके, फर्स्ट 0, 3 5 जा 15 कॅरी ओवर 1, 3 3 जा 9 प्लस 1 10 कॅरी ओवर 1, 3 1 जा 3 प्लस 1 4. ओके, 0 0, 2 5 जा 10 कॅरी ओवर 1, 2 3 जा 6 प्लस 1 7, 2 1 जा 2. ओके,
0, 8 plus 5 13, 0 1, 5 7 12, okay, 1 2 3 4, 1 2 3 4, 3.21 into 10 raised to 3. ओके, मग आपण ह्याचं रूट काढायचं म्हणजे सगळी व्हॅल्यू रूटमध्ये येणार. मग आता आपल्याला ही व्हॅल्यू थोडीशी अजून मॉडिफाईड करायला लागेल. ती बघा कशी येईल. आपण 3 झिरोज इकडे गेलो तर आपली व्हॅल्यू येईल 3 2 1 0. ओके, 1. तर ह्या व्हॅल्यूचा रूट किती येतो तर 60चा रूट येतो 3600. ओके, म्हणजे 60चा स्क्वेअर 3600 आणि 50चा आहे 2500. तर तुम्ही ह्याचा स्क्वेअर रूट ऑलमोस्ट येतो 56.65. हे तुम्ही लॉग टेबलमधून रूटच्या सेक्शनमध्ये जाऊन चेक करू शकता. 56.65 एम्पियर. दिस इज द आन्सर ऑफ अवर क्वेश्चन. A current of equal magnitude flows through two long parallel wires separated by 2 centimeter. If a force per unit length of 4 into 10 raised to minus 2 Newton per meter acts on both the wires respectively, calculate the current through each wire. Okay, सेम 5th नंबरचा क्वेश्चन आहे, सेम हा क्वेश्चन आहे. इथे फक्त डिस्टन्स तुमचं किती आहे 2 सेंटीमीटर. ओके, तिथे 1.35 होतं. 2 into 10 raised to minus 2 मीटरमध्ये आपण कन्वर्ट केलं आहे. एफ अपॉन एल आपल्याला 4 into 10 raised to minus 2 न्यूटन पर मीटर दिलं आहे. करंट दोन्ही सेम असल्यामुळे आपण एकदाच आय घेतला. सो फॉर्म्युला इज एफ अपॉन एल इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 2 पाय I1 इंटू I2 अपॉन डी इज. मग आपण I1 आणि I2 आहे सेम, देअरफॉर आय स्क्वेअर. तर आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. एफ अपॉन एलची व्हॅल्यू किती आहे 4 into 10 raised to minus 2. 4 पाय इंटू 10 raised to minus 7 ही म्यू नॉटची व्हॅल्यू 2 pi as it is I square upon 2 into 10 raised to minus 2, that is distance between two wires. Okay, we have to find I square. तर I square इथे ठेवला आहे तर बाकीच्या डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जाईल, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला जाईल. ओके, मग कॅन्सल आउट काय होईल बघा. 2 pi 1 जा 2 pi, 2 pi 2 जा 4 pi. ओके, 2 1 जा 2, 2 2 जा 4. राईट, आता बघा काय आलं 2 into 2 4. 4 into 10 raised to minus 4 into 10 raised to plus 7, because 10 raised to minus 7 वरती गेला plus 7 होतो. therefore I square is equal to 4 into 10 raised to 3. 10 raised to 3 म्हणजेच 1000. 1000 म्हणजेच 1000 into 4 4000. ओके, आपला ही व्हॅल्यू आय स्क्वेअरची मिळाली. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, आय करायचं आहे. therefore I is equal to, आता 4000 हा 3600 दॅट इज 60चा स्क्वेअर आणि 7000चा स्क्वेअर दॅट इज 4900 ह्याच्यामध्ये आहे. तर आपण हा लॉगरिथम टेबलमध्ये स्क्वेअर रूटच्या सेक्शनमध्ये जाऊन चेक करू शकता. तर ह्याच्या व्हॅल्यू किती येते 63.24 एम्पियर. दिस इज द करंट पासिंग थ्रू द वायर. ओके, our 7th number question is calculate the value of magnetic field at a distance of 3 centimeter from a very long straight wire carrying a current of 6 ampere. एक लांब वायर आहे, त्याच्यामधून किती ॲम्पियर करंट जातो तर 6 ॲम्पियर करंट जातोय. आणि एक समजा एक बॉडी ही 3 सेंटीमीटर डिस्टन्सवर आहे, तर त्यावर किती मॅग्नेटिक फील्ड इम्पॅक्ट करेल ते आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, आपला एक्स दिला 3 सेंटीमीटर म्हणजे 3 into 10 raised to minus 2 मीटर. करंट 6 ॲम्पियर आहे. मॅग्नेटिक फील्ड आपल्याला फाइंड आउट करायचे. तर फॉर्म्युला बी इज इक्वल टू म्यू नॉट आय अपॉन 2 पाय एक्स. ओके, म्हणजे जा व्हॅल्यू म्यू नॉटची 4 पाय इंटू 10 raised to minus 7. करंट इज 6 ॲम्पियर. 2 पाय ॲज इट इज. एक्सची व्हॅल्यू 3 into 10 raised to minus 2. इझी आहे एकदम. 2 1 जा 2, 2 2 जा 4. ओके, 3 1 जा 3, 3 2 जा 6. therefore 2 into 2 4. 4 into 10 raised to minus 7 इंटू 10 raised to positive 2. का आता हा -2 वरती गेला पॉझिटिव्ह 2 होणार, बरोबर. त्यामुळे आन्सर येणार 4 into 10 raised to minus 5. पॉवरची सबस्ट्रॅक्शन होणार. ओके, 4 into 10 raised to minus 5 टेस्ला. दिस इज द आन्सर ऑफ अवर क्वेश्चन. Our 8th number question is a circular loop of radius 9.2 centimeter carries a current of 2.3 ampere. Obtain the magnitude of magnetic field at the center of the loop. सप्टेंबर 2021 चा प्रॉब्लेम आहे, 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. ओके, आपला रॅडियस किती दिला आहे 9.2 सेंटीमीटर. ओके, सर्क्युलर लूपचा. therefore we have to convert in meter. so 9.2 into 10 raised to minus 2 मीटर. करंट 2.3 एम्पियर आहे. आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायची आहे. ओके, तर बी इज इक्वल टू म्यू नॉट इंटू आय अपॉन 2r. दिस इज द फॉर्म्युला. तर म्यू नॉटची व्हॅल्यू 4 पाय इंटू 10 raised to minus 7. करंट इज 2.3 एम्पियर. 2 ॲज इट इज. आर रॅडियस किती आहे 9.2 इंटू 10 raised to minus 2.
सो आता कॅन्सल काय होणार बघा, 2 1 जा 2, 2 2 जा 4, राईट. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही की 23चा जर टेबल आपण बोलला तर 23 4 जा 92, तर 2.3 1 जा 2.3, 2.3 4 जा 9.2. ओके, सो अवर आन्सर इज 2 into 3.142 into 10 raised to minus 7 into 10 raised to positive 2, कारण निगेटिव्ह वरतीला पॉझिटिव्ह होणार, डिवाइड बाय 4. तर नेक्स्ट स्टेप आपली असणार आहे, ह्याने 2 ने या 4ला डिव्हिजन करणं पॉसिबल आहे. 2 1 जा 2, 2 2 जा 4. ओके, अजून 2 ने डिव्हिजन करणं पॉसिबल आहे का, आहे. तर आपण एक स्टेप इथे लिहूया, कशी लिहूया बघा, 3.142 into 10 raised to minus 5 minus 7 plus 2 minus 5 डिवाइड बाय 2. आता हे डिव्हिजन बघा, 2 1 जा 2. ओके, रिमेनिंग 1 11, 2 5 जा 10, डेसिमल पॉईंट इथे 1 2 7 जा 14, 2 1 जा 2. दॅट इज आन्सर इज 1.571 into 10 raised to minus 5 Tesla. This is the magnetic field. Okay, this is the answer. Question number 9. An aircraft of wingspan of 50 meter flies horizontally in the Earth magnetic field of 6 into 10 raised to minus 5 Tesla. Calculate the velocity required to generate an EMF of 1.2 volt between the tips of the wings of the aircraft. Okay, आपल्याला दिले लेन दिले स्पॅन एअरक्राफ्ट विंग्सची 50 मीटर आहे. मॅग्नेटिक फील्ड अर्थची दिली किती आहे, 6 into 10 raised to minus 5 टेस्ला. EMF किती जनरेट करायचा आहे, तर 1.2 व्होल्ट एवढा जनरेट झाला पाहिजे. ओके, त्यासाठी आपल्याला फाइंड आउट करायची व्हेलॉसिटी किती एअरक्राफ्टची असली पाहिजे ती. तर फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू ई अपॉन बी एल. तर ईची व्हॅल्यू 1.2 व्होल्ट, बीची व्हॅल्यू तो आपली किती आहे, 6 into 10 raised to minus 5 टेस्ला, अँड एल लेंथ किती आहे, 50 मीटर. ओके, सो 10 raised to minus 5 वरती गेल्यावर 10 raised to plus 5 होतील, राईट, डिवाइड बाय 6 into 50. ठीक आहे, 6 into 50 300. सो आपण काय करू शकतो, 5 डेसिमल पॉईंट शिफ्ट होऊ शकतो, 1.200. ओके, किती झालं शिफ्ट, 1 2 3, जर 10 raised to 2. ओके, 3 डेसिमल पॉईंट ह्या राईट हँड साईडला शिफ्ट झालो, म्हणून आपण 3 ह्याच्यातून कमी गेले. मग 3 1 जा 300 1 जा 300, 300 4 जा 1200. ओके, therefore V is equal to 4 into 10 raised to 2, that means 100. Therefore 4 into 100, 400 meter per second. Okay, required aircraft speed is 400 meter per second.